मामाच्या गोव्याला जाऊया हा मराठी सिनेमा आपल्या जवळचा सिनेमा आहे हे प्रेक्षकांनी दाखवून दिले. मोठे हॉलिवूड चित्रपट असले तरी मराठी चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात नुकताच प्रदर्शित झालेल्या विजुमाने दिग्दर्शित मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटातील कलाकार कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण यांनी शनिवारी हिरानंदानी इस्टेट येथील द वॉकमधील देवगण सिनेक्स येथे माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले. मराठी चित्रसृष्टीतील मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पहिल्या आठवड्यातील सुमारे 170 थिएटर्सची संख्या आता 200हून अधिक झाली आहे. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता अनेक चित्रपटगृहांनी शोची संख्याही वाढवली आहे. अभिनेते आणि चित्रपटातील कलाकारांनी यावेळी मराठी प्रेक्षकांचेही आभार मानले. दिग्दर्शक माने यांनी कॉमेडी हा अत्यंत कठीण प्रकार असल्याचं सांगत प्रेक्षकांनी मामाच्या गोव्याला जाऊ याला दिलेला प्रतिसाद भारावून टाकणार असल्याचं सांगितलं. मराठी प्रेक्षकांनी मराठी सिनेमा आपल्या जवळचा असल्याचं दाखवून दिले अशी भावना त्यांनी व्यक्त केली. चित्रपटातील कलाकारांनी अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या विनोदी चित्रपटांची आठवण करून देत मराठी प्रेक्षकांनी निखळ कॉमेडीला देखील प्रोत्साहन द्यावं असं त्यांनी आवाहन केलं. विशेष म्हणजे महिलांनी आणि संपूर्ण कुटुंबियांनी चित्रपटाला मोठा प्रतिसाद दिल्याचं कलाकारांनी सांगितलं. पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक परिसरातील थिएटर भेटींमध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. मामाच्या गोव्याला जाऊया हा संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाचं पॅकेज असल्याचं संतोष जुवेकर यांनी सांगितलं. चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाण्याचं आवाहन करत कलाकारांनी पायरसीला नकार देण्याचेही आवाहन केलं. दरम्यान पत्रकार, दिग्दर्शक आणि प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रियांमुळे संपूर्ण टीम भारावून गेली. प्रेक्षकांनी चित्रपट उचलून धरला असून हा सिनेमा सुपरहिट होण्यापासून आता कोणीच रोखू शकत नाही असा विश्वास कलाकारांनी व्यक्त केलाय. नाही ग, अरे खरं सांगतो, मी बिजू मानेचा फॅन आहे आणि ते तिघही स्ट्रगलर्स आहेत. त्या तिघांचा मी मोठं फॅन आहे आणि फार कमी वेळा तुम्हाला कॉमेडी करताना मजा येते. म्हणजे अगदी सेटवरची गंमत असू दे. खरं तर हा पिक्चर मीही स्वतः आता पहिल्यांदा बघतोय आणि ठाण्याला आलं असं म्हणता नाही, पण ठाण्यात नेहमी सुसंस्कृत लोक असतात. म्हणजे नाटकं खूप बघतात, फिल्म्स खूप बघतात आणि देवगण हे जे सिनेक्स आहे हे मला इतकं ग्रँड वाटतंय. इथे बघायला जास्त मजा येणार. त्यामुळे माझं इथे येणं ही माझ्यासाठी एक असलेली पिकनिक आहे आणि अशी फिल्म कुठे मिळते की जिथे आपण सगळे आनंद घ्यायला म्हणून जातो. म्हणून मी इथे आलेलो आहे. प्रेक्षकांना काय आव्हान करायचं? आव्हान म्हणजे लगेच बघायचं का, मी जर आनंदाने इथे तिथपर्यंत येऊ शकतो तर तुम्ही आपल्या आपल्या बाजूच्या चित्रपटगृहात जायला काहीच हरकत नाही. किंबहुना जाच आणि लगेच जा. वाट पाहू नका की नंतर कुठेतरी मिळेल आपल्याला टेलिग्रामवर कोणीतरी पायरेसी करून पाठवेल. मजा नाही. शेवटी सिनेमा हॉलमध्ये सगळ्यांबरोबर हसताना जी मजा येते म्हणजे आपण आपल्या फॅमिलीत एकत्र बसत नाही. सिनेमामध्ये एक फॅमिली मिळते. सिनेसृष्टीची फॅमिली मराठी. सर, सिनेमातल्या बाबलोच्या बद्दल तुम्ही काय बोला?